कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. धनु दीदी, कोणी येणार आहे का ग आपल्या घराकडं? काय माहित ग कोण येणार आहे? भागू, तुला माहितीये का ग? हो, आपले होणारे दाजी येणार आहेत ना. होय का? तरीच कोणीतरी डोळे लावून बसलंय दरवाजाकडे. असं काय नाही. बघितलं का हे म्हणताना अक्का कशी बसली ते? बसली कुठे? उभी की. अगं राजू, इंग्रजीत का नाही लाजण्याला बसणं म्हणतात. धनु दीदी, ब्लश म्हणतात, ब्लश. तुझ्या इंग्लिशला कुलूप घालून कुठल्या तरी खोलीत कायमचं बंद करून ठेव. बघू मोरे नाही कळलं का? गुदगुली कर, गुदगुली करू. येऊ का? अरे वा, छान मजा करताय वाटतं तुम्ही. नाही नाही, चांगलंय, करा करा. दाजी, तुम्ही या की, बसा इथं. बस, मी पाणी आणते. आमची अक्का का नाही तुमची लई वाट बघत होती माहितीये का? हो का? काही काय बोलते? तुम्ही नका हिच्याकडे लक्ष देऊ. दाजी, आता फक्त तुम्ही अक्काकडेच लक्ष द्यायचं. हे घ्या. पण दाजी, आमची अक्का का नाही अजिबात रोमॅन्टिक नाहीये. हो का? हो, आणि कशी असेल, आयुष्यात एका बी पोराशी धड बोललेली नाही ती. तुम्हाला माहिती का, आजवर एका डेट वर बी गेलेली नाही ती. नाही, पण त्यांची जर काही इच्छा असेल तर मला आवडेल त्यांना डेटवर न्यायला. म्हणजे तुमची इच्छा आहे ना तिला डेटवर न्यायची? अक्का, काय मग जायचं ना डेटवर? राजू, असं कोणी स्वतःहून सांगतं का? तेजू, आमची काहीच हरकत नाही तू गेलीस तर. आमची पण काहीच हरकत नाहीये. तुम्ही घेऊन जा हिला बाहेर. खरंच? मग जाऊया का आपण? या लाजल्या की चिडल्या? आता ते तुम्हीच विचारा ना दाजी. तेजू, काय ग, काय झालं? तू अशी उत्तर न देताच निघून आलीस? वहिनी, अगं मला कळत नाही या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ. मला भीती पण वाटते आणि लाज पण वाटते. मुलगी म्हटलं तर लाजणं आलंच, आणि लाजणं तर आपला दागिना आहे. पण आता तुझं लग्न ठरलंय. ज्याच्यापाशी लाजायचं त्याच्याकडे हट्टही करता यायला हवा, त्याच्या इच्छांना जपताही यायला हवं. तुझी आता सगळी स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत बघ, त्याचा आनंद घे आता. खरं सांगू, एकीकडे खूप आनंद होतो. इतका चांगला, समजूतदार, हुशार मुलगा मला नवरा म्हणून लागतो. पण दुसरीकडे भीतीही वाटते. माझ्या आनंदाला परत कोणाची नजर लागली तर? अगं, अशी कशी नजर लागेल? तुझ्या वाट्यातल्या प्रत्येक वाईट नजरेला रोखायला आम्ही आहोत ना. तुझा दादा आहे, तो तुझ्या वाटेत कुठलंच दुःख येऊ देणार नाही. आता बघ, तुझ्या आयुष्यात सगळं छान होईल. समीरराव खूप चांगले, ते तुला नीट समजून घेतील, नीट सांभाळतील, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करतील बघ. पण त्याआधी एकमेकांशी नीट बोला, एकमेकांना समजून घ्या. मला असं वाटतं की तू या डेटवर जायला हवंस. मग जातेस ना? चल तर मग मी पटकन तुला तयार करते. या अजून बाहेर कशा नाही आल्या? दाजी, आता
पहिल्यापासूनच आमच्या अक्का विना कर्मना झालंय वाटतं तुम्हाला हा हे म्हणजे का नाही लव्ह ॲट सुसाईड झालंय तुमचं अहो हळू हळू सुसाईड? धनु दीदी सुसाईड नसतं ते सुसाईड म्हणजे आत्महत्या हा. लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं ते सॉरी पण दाजी इथं फर्स्ट साईट नाही बरं का इथं दोन्ही साईडला प्रेमाची ठिणगी पडली आहे भागू नाही म्हणजे तिला असं म्हणायचंय की आमची अक्का पण दिवसभर तुम्ही काढलेले फोटोज बघत बसती हो ना. आणि मी सतत त्यांच्या बरोबरच्या संसाराची स्वप्न बघत असतो. अयो दाजी तुम्ही आल्यापासून ना एकावर एक डायलॉग झालं चाललंय की हा? तुम्ही जर अक्काला डेटवर घेऊन गेलात ना तर बंद झालं ती हा दाजी तुम्ही तिला आहे ना घेऊन जा कासला घेऊन जा कासला नाही 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 महाबळेश्वरला घेऊन जा हा नाही नको घाटावर घेऊन जा नाही कासला घेऊन जा नाही नाही महाबळेश्वर कास घाट महाबळेश्वर कास घाट महाबळेश्वर कास घाट अरे काय पाहुणं तुम्ही कधी आला इथं? हा काय आत्ताच आला. राजू चहा पाण्याचं? अहो नाही नको नको आल्यापासून चांगलीच सेवा चालू आहे होणाऱ्या दाजींची. पण आज अचानक इथं आणि पूर्ण तेजू कुठं आहे? ही काय इथे अक्का कसली भारी दिसते तेजू भारी दिसतेस ग पण आज ड्रेस मध्ये का? दादा दाजीना अक्काला डेटवर घेऊन जात आहेत डेट म्हणजे? अरे म्हणजे बाहेर फिरायला लग्नाआधी एकमेकांसोबत वेळ घालवला तर एकमेकांच्या सवयी आवडीनिवडी कळतील ना म्हणून माफ करा पाहुणं पण लग्नाआधी बाहेर फिरायला जाणं माझ्या मनाला नाही पटत. मी तेजूला तुमच्यासोबत बाहेर नाही पाठवू शकत. सूर्या सूर्या अरे हरकत काय आता लग्न ठरलंय आणि खूप लवकरच यांचा संसार सुरू होईल आणि त्याआधी जर एकमेकांचा स्वभाव कळला समोरच्याला काय हवंय काय नकोय हे कळलं तर पुढे जाऊन संसार करताना अडचणी येणार नाहीत रे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.